चला सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती. मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता ते चला श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता काल परवा तुमचे हॉल तिकीट. येस, गुड आफ्टरनून मॅम ऋतुजा. चला, मागील 5-7 दिवसापासून आपलं लेक्चर झालं नाही, सो आजपासून आपलं लेक्चर होईल दुपारी 1 वाजता असं माझं लेक्चर. ऑल क्लिअर आहे? ओके. चला मी मोबाईल वगैरे साईडला ठेवून देतो अँड क्लिअर करतो. ओके चला. पॅटर्न ॲक्च्युली क्वेश्चन लेवल मी कमी केलेली आहे. पटापट 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 सगळ्यांनी यायचं आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? यस क्लिअर आहे. कधी मॅडम तुमची एक्झाम कधी आहे? WCTची ऋतुजा मॅम एक्झाम कधी आहे? 13 का 17 किती आहे? कधी आहे एक्झाम? चला आजचा पहिला क्वेश्चन घेऊ आपण. 15 क्वेश्चन आणले मी. डॅश बघा, डॅश 12 आणि 13. ओके, सो डेली लेक्चर करा. 2 आहेत ना? यस 2 आहेत तुमचे पेपर. आता डेली लेक्चर करायचं तुम्हाला. डॅश बघा, पहिला क्वेश्चन आहे डॅश आय यूज युअर सेल फोन ॲज आय हॅव फॉरगॉटन माइन. बघा मी आता काय म्हणतोय, डॅश आय यूज युअर सेल फोन ॲज आय हॅव फॉरगॉटन माइन. म्हणजे मी करू शकतो का, मी घेऊ शकतो का? ह्या काय मॉडेल ऑक्झरीज आहेत. ओके, डेली लेक्चर करा. आता 1 वाजता ठेवणार लेक्चर. मग आपण काय म्हणतो, समोरच्याची आपण वस्तू काय म्हणतो, आपण परवानगी, आपल्याला काय समजा काही करायचं असलं किंवा घ्यायचं असलं काय समोरच्याची परवानगी मागतो किंवा घेतो. आपण काय म्हणतो की मी तुमचा सेल फोन बघा. आता ह्या काय मॉडेल ऑक्झरीज आहेत, काय मॉडेल ऑक्झरीज आहेत. आता मे काय म्हणजे परवानगी देणे किंवा घेणे. हा, शुड म्हणजे काय, ॲडवाइस और सजेशन. काय ॲडवाइस किंवा सजेशन साठी. वुड म्हणजे काय, पोलाइट रिक्वेस्ट. वुड म्हणजे काय, व्हेरी गुड TPA. मग काय येणार आहे, आय डॅश आय यूज युअर सेल फोन ॲज आय हॅव फॉरगॉटन माइन. मग काय येणार आहे, व्हेरी गुड ऋतुजा. वुड म्हणजे काय, पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट साठी. मग काय येणार आहे, डॅश मे आय यूज युअर सेल फोन ॲज आय फॉरगॉटन माइन. मी तुमचा सेल फोन घेऊ शकतो का मी माझा विसरलोय. मग काय येणार आपला, मे. ओके, पुढचा घ्या. आता दिव्या डॅश डिम्पल इफ शी वुड टेक हर स्कूटी. दिव्या डॅश वुड. ओके, दिव्या डॅश डिम्पल इफ शी वुड टेक हर स्कूटी. म्हणजे काय, विचारलं असेल किंवा मागितलं असेल. याच्यामध्ये काय येणार आहे, दिव्या डॅश डिम्पल. पटापट सांगा काय येणार. इझी आहे. टोल्ड म्हणजे सांगणे किंवा बोलणे. हेल्प म्हणजे काय, मदत करणे. आणि सेंड म्हणजे पाठविणे. आणि आक्स म्हणजे काय, विचारणे किंवा मागणे. पण होते बरं का, विचारणे किंवा मागणे. व्हेरी गुड, मागणे. बघा, आय आक्स हिम 10,000 रुपीज. बघा, आक्सचा अर्थ काय काय होतो, विचारणे मागणे पण होतो. मग काय म्हणतो, दिव्याने डिम्पलला काय मागितलं, तिची स्कूटी घेऊ शकते का? मग काय येणार आहे, व्हेरी गुड, आक्स्ड. काय आहे, दिव्या आक्स डिम्पल इफ शी कुड टेक हर स्कूटी. मी तुझी स्कूटी घेऊ शकते का? ओके, तर काय येणार आहे, आक्स्ड. पुढे घ्या. वी डॅश अवर होम वर्क जस्ट नाव. आता आम्ही काय, जस्ट नाव. बघा, सध्या क्रिया जस्ट संपलेली आहे. वी डॅश अवर होम वर्क जस्ट नाव. इझी क्वेश्चन आहेत, सुपर इझी आहेत. इझी क्वेश्चन आहे. दीज आर व्हेरी इझी क्वेश्चन्स. चला, वी आर फिनिश, वी हॅव फिनिश. एखादी क्रिया रिसेंटली घडली आहे हे सांगण्यासाठी कोणता टेन्स वापरला जातो, सिंपल काय
येस, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, मी क्लास घेतला आहे. तो आला आहे, आम्ही गेलो आहोत, त्यांनी मला सांगितले आहे. काय तर येस, व्हेरी गुड. मग काय आहे, वी हॅव, आर येत नाही, आर येत नाही, हॅड पण येत नाही. वी हॅव फिनिश अवर होमवर्क जस्ट नाऊ, आत्ताच आम्ही आमचे होमवर्क काय केलं आहे, संपवलं आहे. राईट, फिनिश, पूर्ण केलं आहे. वेल डन, वी हॅव फिनिश्ड. आलं का? इझी क्वेश्चन आहे, दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन. येस, स्टॉप झाला व्हिडिओ, लेट मी चेक. नो ऋतुजा, नेटवर्क इश्यू असेल, थांबा थांबा थांबा, लेट मी चेक. आता बघा, आता येतोय का? स्टॉप झालाय का बाळांनो? काय झालं याला? नाही दिसत, नाही दिसत का? एक मिनिट. आता बघा, टेक्निकल आता होतोय. आता बघा, आता आलाय. कधी कधी टेक्निकल ग्लिचेस मुळे होतो. दैट इज नॉट इन अवर हैंड, वो हमारे हाथ में नहीं है. आता ओके का? आता दिसतोय ना? नेटवर्क इश्यू झाल्यावर होतो कधी कधी. ओके, चलो, क्लियर आहे. क्लियर आहे का? चला, नाव क्लियर. पुढचा प्रश्न घ्या. देर डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्लेइंग ग्राउंड यस्टरडे. काय ना रे? नाव इट्स क्लियर. देर डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड यस्टरडे. काय ना रे? यस्टरडे बघा, यस्टरडे काय आहे? भूतकाळ आहे. मग आपल्याला ना सांगा, भूतकाळामध्ये आपलं प्रेझेंट हेल्पिंग वर्बचं काही काम आहे का? नाही आहे. मग आता बघा, आयएनजी क्रिया येत नाही. मग काय आहे की डीड आणि वर. पण काय आहे, काय म्हटलं ते चिल्ड्रन, एकापेक्षा पण इंट्रोगेटिव्ह पण नाहीये. काय होते? देअर डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड यस्टरडे. क्लियर आहे का पोरांनो? आता क्लियर आहे का? येस, सुपर इझी आहे, व्हेरी इझी आहे. देअर डॅश होते कधी? यस्टरडे, काल. काय येणार आहे? पटापट सांगा. यस्टरडे, काल ग्राउंडवरती भरपूर मुलं होते. मग काय येतं? डीड नाही येत. डीड नाही येत ना यार. डीड इंट्रोगेटिव्ह मध्ये येतो. डीडचा वापर निगेटिव्ह मध्ये येतो. पण वॉज आणि वर बघा, वॉज जर सब्जेक्ट कोणकोणते? आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल. पण चिल्ड्रन कसं आहे? अनेक वचनी आहे. मग इथं काय येणार आहे? द चाइल्ड वॉज, जर चाइल्ड आला असतं तर चाइल्ड वॉज पाहिजे. पण इथे चिल्ड्रन आहे, अनेक वचनी चिल्ड्रन आहे, म्हणून तिथे काय पाहिजे? देअर वर, वेअर, तुम्ही वेअर म्हणतात ना, मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड यस्टरडे. का? चाइल्डचा अनेक वचनी काय? चाइल्ड आहे, चिल्ड्रन आहे. मग म्हणून काय पाहिजे? इथं डीड नाही पाहिजे. डीड इंट्रोगेटिव्ह मध्ये येतो, निगेटिव्ह. डीड यू कॉल मी? काय येतं? डीड यू कॉल मी? सो आपलं उत्तर कोणतं येतं? वर. देअर वर मेनी चिल्ड्रन. ओके, आता बघा पुढे घ्या. सगळ्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. सेशन आवडत असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांनी सेशन पटापट शेअर करा. टू अराइव्ह डॅश मीन्स डॅश, टू गो, टू कम, टू सी, टू अरेस्ट. आता बघा, टू अराइव्ह, टू अराइव्ह म्हणजे काय? मीन्स. याचा अर्थ काय होतो? ओके, टू कम. व्हेरी इझी क्वेश्चन आहे, सुपर इझी क्वेश्चन. काय? सुपर इझी क्वेश्चन आहे. टू अराइव्ह म्हणजे काय? जाणे नाही, पाहणे पण नाही, नारिश करणे पण नाही, येणे. टू अराइव्ह. अराइव्ह म्हणजे काय? येणे. काय? अराइव्ह म्हणजे येणे, टू कम. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट वीक बघा, नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ टू व्ह्यू डॅश सेमिनार. म्हणजे काय? सेमिनार पाहण्यासाठी तिथे जाणार आहे. बघा काय आहे? नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ व्ह्यू. विथ व्ह्यू काय फ्रेज आहे? डॅश. बघा टू नंतर, बघा टू नंतर वर्बचा V1 किंवा V4 येतो. अ सेमिनार. मग आता मला सांगा, विल कुठलाच हेल्पिंग वर्ब येत वगैरे येत नाही. टू इज येत नाही, डायरेक्ट वर्बचा फॉर्म येतो. मग विल येणार आहे का? नाही येत इथं. हा V5 आहे, हा पण येत नाही. आता V1 किंवा आता बघा V1 किंवा V4. आता बघा सेंटेन्स समजून घ्या.
नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ अ व्ह्यू टू अटेंड. बघा, टू अटेंड येणार आहे का अटेंडिंग येणार आहे सांगा मला. आता हे डिपेंड असतं सेंटेन्स वरती कुठला आला पाहिजे. ऋतुजा पटापट सांगा पोरांनो काय येणार आहे, चुकू द्या. नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ अ व्ह्यू टू अटेंड का अटेंडिंग. आता लावून बघा ना तुम्ही, लावून बघा ना. दोन रूल आहे त्याचे. टू नंतर वर्बचा पहिला फॉर्म किंवा V4 येतो, V1 किंवा V4 येतो. त्याचा डिपेंड ऑन सिच्युएशन किंवा सेंटेन्स वरती आहे ते. मग आता मला सांगा, नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ अ व्ह्यू टू बघा, टू आता काय अटेंड लावून बघा, अटेंड आणि अटेंडिंग अ सेमिनार काय येणार आहे, टू अटेंड सेमिनार काय येणार आहे, टू अटेंड सेमिनार. अटेंडिंग नाही, टू अटेंड सेमिनार. सेमिनार अटेंड करण्याकरता. पुढे घ्या, लिसन समवन डॅश डॅश. लिसन आपण काय म्हणतो, समवन कोणीतरी. अ सॉन्ग, लिसन कॉमा समवन अ सॉन्ग. ओके गुड. व्हॉट्सअप आकाश, हाउ आर यू बेटा, आय एम गुड. काय येणार आहे, लिसन समवन डॅश अ सॉन्ग. कोणीतरी गाणं म्हणत आहे. मला सांगा काय म्हणतो, लिसन आपण तो ऐका, कोणीतरी काही बोलत आहे. क्रिया काय आहे, सिंगिंग. ओके व्हेरी गुड ऋतुजा. आता काय आलं पाहिजे मग, हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. तर क्रिया चालू आहे ना. मग इथे तुम्ही घेतलंच नाही. जेव्हा V4 येतो ना, V4 ING फॉर्म. V4 म्हणजे काय, ING फॉर्म. त्याला कुठला तरी हेल्प कनेक्टेड येतो, डायरेक्ट येत नाही. ऋतुजा, कुठला तरी हेल्पिंग वर्ब त्याला कनेक्ट येतो. बघा, इज बघा, ही गोइंग नाही येत, ही इज गोइंग, ही वॉज गोइंग, ही विल बी गोइंग. मग काय तर लिसन समवन इज सिंगिंग. समवन इज सिंगिंग अ सॉन्ग. ऐका, कोणीतरी गाणं म्हणत आहे. काय म्हणतो आपण, येस व्हेरी गुड. लिसन ऐका काय येणार आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा ING फॉर्म येतो, ING फॉर्म तो विदाउट हेल्पिंग वर्ब येत नाही. ओके व्हेरी गुड, येत नाही. पुढे घ्या, ही हॅज. बघा, ही हॅज किल्ड हिज ओन फादर. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे बघा, I don't know why my account shows different username sometimes. Show technical issue should be there. Might be hero, might be that can be the reason. Okay. He has killed his own father. म्हणजे बघा, ऍक्च्युली ते वर्ड आहे बघा, मॅट्रिसाइड पॅट्रिसाइड द वर्ड आहे बघा. ही हॅज किल्ड हिज ओन फादर. त्याने त्याच्या वडिलाला मारलं आहे. ही इज इन जेल बिकॉज ऑफ डॅड डॅश. मग फादर डेथ बघा, होमिसाइड म्हणजे काय, एकत्र कुटुंबाला समवणे, एकत्र कुटुंबाला ठार करणे, कुटुंबाला मारणे. होमिसाइड म्हणतात. काय, होमिसाइड मारणे किंवा ठार करणे. होमिसाइड एकाच वेळेस पूर्ण घर मारून टाकणे. ओके गुड आफ्टरनून. ओके रेखाजी, रेखा जाधव, प्रवीण साप्ते. ओके, मग होमिसाइड म्हणजे काय, घरामध्ये अख्खं घर एका वेळेस ठार करणे. मग आई भाऊ बहीण जे पण असेल होमिसाइड असतं. आता सुसाइड म्हणजे काय, आत्महत्या. आत्महत्या. आता त्यांनी काय म्हटलंय की वडिलाला मारलंय. आता पॅट्रिसाइड म्हणजे काय, फक्त वडिलांची हत्या करणे. काय, वडिलांची हत्या करणे. मॅट्रिसाइड पॅट्रिसाइड वडिलांची हत्या करणे. त्याला काय म्हणतात, व्हॉट वी कॉल पॅट्रिसाइड. का ना, येस मॅट्रिसाइड वर्ड मला ऍड करायचे होते पण विसरलो. ओके सुहानी जी, समझ में आ रहा है, सुहानी कलेक्शन. मॅट्रिसाइड पॅट्रिसाइड वर्ड आहेत. आता बघा, ऑन, अबोव आणि ओव्हर. आता बघा ओव्हर. आता अ मॉस्किटो इज फ्लाइंग डॅश डॅश. बघा, अ मॉस्किटो इज फ्लाइंग डॅश युअर हेड. मग मला सांगा, आता इनसाइड म्हणजे आतमध्ये, आउटसाइड म्हणजे बाहेर, ऑन ओव्हर म्हणजे काय आणि ऑन म्हणजे काय. व्हेरी गुड सुहानी,
व्हेरी गुड सुहानी जी साप्ते, प्रवीण साप्ते, व्हेरी गुड. मग ओव्हर युअर हेड काय, डोक्याच्या वरती. आता बघा मला काय म्हणायचंय की बघा काय काय ठिकाणी बघा ऑन, ऑन पण आपण करतो डोक्याच्या वर. बघा ओव्हर म्हणजे काय, इथं ओव्हर म्हणजे संपणे, संपणे किंवा वरती, संपणे किंवा वरती. आता बघा अबव, अबव म्हणजे काय, ज्या ठिकाणी टच होत नाही, ज्या ठिकाणी टच होत नाही. आता बघा फॅन इज रोटेटिंग अबव माय हेड, आलं का, अबव ज्या ठिकाणी टच होत नाही. आणि ऑन म्हणजे वर होतो, पण डेज आणि डेट साठी, डेज आणि डेट साठी काय वापरला जातो, ऑन वापरला जातो. ओव्हर, अबव म्हणजे काय, वरती, लिमिट्स, एज, वेट. आणि ओव्हर म्हणजे काय, ज्या ठिकाणी टच होत नाही. आता बघा ही वॉल आहे, वॉल. आता बघा ही वॉल आहे, किंवा आपण काय म्हणतो कुत्र्याने भिंतीवरून उडी मारली, आपण म्हणतो कुत्र्याने भिंतीवरून उडी मारली. मग काय, डॉग जम्प ओव्हर द वॉल. काय तर येस, म्हणून काय येणार आहे, डोक्याच्या वरती आहे ओव्हर. ओके, पुढे घ्या. पीपल आर मॅड, बघा डॅश इझी आहे, येस, इनसाइड बाहेरून आत या. ओके, पुढे घ्या. पीपल आर मॅड, बघा लोक पैशाच्या मागे होतात, मशाच्या मागे. त्यांचं काय म्हणणे, लोक पैशाच्या मागे पागल होतात. काय म्हणणं आहे, ओके हिरो. सो डू वन थिंग, स्लॅप दॅट मॉस्किटो आणि टेक इट. रेखा जी बताओ सही में क्या आ रहा है. पीपल आर ओव्हर, ओव्हर जे सांगितलं मी तुम्हाला, ओव्हर येईल का, मध्ये येईल का, विथ येईल का. त्यांनी काय म्हटलं, लोक पैशाच्या मागे काय होतात, मॅड होतात, मॅड किंवा वेडे आहेत. विथ नाही येत, विथ म्हणजे सोबत, विथ जर आला तर सोबत, से के साथ. आय एम डान्सिंग विथ देम. त्याचं काय म्हणणं आहे, पीपल आर मॅड डॅश मनी, म्हणजे पैशाच्या मागे आपण काय म्हणतो, सौंदर्याच्या पाठीमागे पळतो आपण, च्या मागे, आफ्टर मी. बघा तो माझ्या पाठीमागे होता, ही वॉज आफ्टर मी. काय, पीपल आर मॅड आफ्टर मनी, पैशाच्या मागे काय होतात, लोक मॅड होतात, पीपल वेडे आहेत. समज में आ रहा है, समजतं काय रे पोरांनो, आज पटापट पटापट. च्या म्हणजे मागे, पैशाच्या मागे, पैसे सोबत नाही. चला मग दनादन सगळ्यांनी लाईक करायचं आहे, दणक्यात शेअर करायचं आहे. आणि बघा आता वन वर्ड, बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहे. म्हणजे बघा वन हू हॅज नो पॅरेंट्स, बघा वन हू हॅज नो पॅरेंट्स इज कॉल्ड. आता बघा अब्युंडंट म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात, अब्युंडंट, अब्युंडन्स ऑफ मनी प्रमाणात, आलं का. ओके, लकी म्हणजे काय, नशीबवान, वन. आणि केअरलेस म्हणजे काय, निष्काळजी, आलं तर काय, वन. ओके व्हेरी गुड. वन हू हॅज नो पॅरेंट्स इज कॉल्ड, म्हणजे असा जो व्यक्ती असतो त्याला आई वडील किंवा पालक नसतात, त्याला काय म्हणतात, ऑर्फन. म्हणजे काय, ऑर्फन म्हणजे अनाथ, काय, अनाथ. जिसका कोई नहीं होता है, जिसका कोई नहीं होता है उसको क्या बोलते हैं, ऑर्फन बोलते हैं. क्या, वन हू हैज नो पेरेंट्स इज कॉल्ड ऑर्फन. आणि ऑर्फनेज बघा, ORPHANAGE, ऑर्फनेज म्हणजे अनाथालय, अनाथालय. ज्या मुलांना आई वडील म्हणजे जे ज्यांना पाळलं नसतात ते बिचारे अनाथ असतात, ऐकलं का, अनाथालय, ऑर्फनेज. पुढे घ्या. दिस इज द हॉटेल डॅश आय स्टे लास्ट नाईट, म्हणजे काय, हीच ती हॉटेल आहे, काल रात्री मी तिथे राहिलो. आता WH वर्ड आहे बघा. विच म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्हीसाठी वापरला जातो. विच इज द बेस्ट. ओके, दॅट म्हणतो आपण, दॅट म्हणजे दॅट आय हॅड सेड, का वेअर, का कॉस्टली. आता आपण काय म्हणतो, ओके दॅट हिरो युअर रॉंग मॅन, रॉंग रॉंग, नाही नाही नाही, त्याने आपण काय म्हणतो, कोठे. बघा दिस इज द हॉटेल, आपण म्हणतो कोठे म्हणजे काय, कोठे, जेथे, तेथे, याचा अर्थ काय होतो, जेथे तेथे. दॅट नाही येत, दॅट नाही येत. बघा दिस इज द हॉटेल वेअर आय
हॅड स्टेड लास्ट नाईट, जेथे मी राहिलो होतो किंवा तेथे मी राहिलो होतो. दॅट नाही, दॅट म्हणजे त्या तिथे. त्याने हॉटेलबद्दल बोललं का नाही, त्याने काय सांगितलं, हीच ती हॉटेल आहे. त्याने दाखवलं, मेन्शन केलं, जेथे मी राहिलो होतो किंवा तेथे मी राहिलो होतो. बरोबर की नाही. दिस इज द हॉटेल वेअर आय हॅड स्टेड लास्ट नाईट. मग काय वेअर येणार आहे. ओके, स्पोकन लास्ट. नो ग्रामॅटिकली मॅटर्स. हिरो, spoken is different things and grammar is different things. Okay, who is calling me? Okay, let me. Okay, समजतंय का. फाइंड बघा आता, फाइंड आउट द रॉंग स्पेलिंग. टीसीएस पॅटर्न आहे हा, टीसीएस पॅटर्न आहे. कुठला पॅटर्न आहे, दिस इज द टीसीएस पॅटर्न. ज्यांच्या 13 ते 17 मध्ये एक्झाम आहेत त्यांनी पाहून जावे. बघ, कम्युनिकेशन म्हणजे काय, संवाद. बघा, कॅसेट, कॅसेटची राहत नाही कॅसेट, ते पुढे ते रील्स वगैरे असायची कॅसेट. इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र किंवा स्वातंत्र्य, स्वतंत्र. बघा, आणि कॅसेट जे टेप मध्ये वगैरे टाकत नाही का, ती कॅसेट लहान. आणि बघा कम्युनिकेशन, त्याने काय म्हणलं, रॉंगली स्पेल. बघा, पेंटेन्शन येतं का पेन्शन येतं. आता बघा, ते पेंटेन्शन आहे का पेन्शन आहे. व्हॉट इज दॅट, PENSION, PENSION, पेन्शन. व्हेरी गुड. पेटेन्शन नाही ते, हा पेटेन्शन नाही आहे. म्हणून आपला काय, आपला जो आहे काय, रॉंगली स्पेलिंग. काय आहे, रॉंगली स्पेलिंग. फाइंड आउट द रॉंगली स्पेलिंग. ओके, सर काय आहे, पेन्शन. पेन्शन काय आहे, पेन्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढे घ्या. सोपे क्वेश्चन्स आहेत. दीज आर व्हेरी. पॅथॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रक्त लघवी तपासणारे. बघा, ते रक्त लघवी तपासणारे, रक्त पॅथॉलॉजी, रक्त लघवी तपासणारे. बायोलॉजी म्हणजे काय, जीवशास्त्र. ऍस्ट्रोलॉजी म्हणजे काय, जे हात पाहून सांगत नाही का, कुंडल्या वगैरे, त्याला काय खगोलशास्त्र वगैरे असं काही म्हणतात, ऍस्ट्रोलॉजी. ओके, सो हिरो, आय विल टीच यू मराठी ग्रामर ऑल्सो. डोंट वरी मॅन, डोंट वरी मॅन. ज्योतिष्य. मग मला सांगा, त्यांनी काय म्हटलंय, द सायंटिफिक स्टडी ऑफ द, द सायंटिफिक स्टडी ऑफ द ह्युमन माइंड्स अँड बिहेवियर इज कॉल्ड. म्हणजे जी सायंटिफिक स्टडी असते कशाची, माणसाच्या, कशाची, वागण्याची आणि कशाची, माइंडची. इट्स कॉल्ड. व्हेरी गुड रेखाजी, व्हेरी गुड. सायकोलॉजी. अन्ना, गुड आफ्टरनून. सायकोलॉजी, फिओलॉजी नाही, सायकोलॉजी म्हणजे काय, सायकोलॉजी म्हणजे हे मानसशास्त्र, डोक्याचं डोकं, ऐकलं का, काय, सायकोलॉजी. इट्स कॉल्ड सायकोलॉजी. द सायंटिफिक स्टडी ऑफ द ह्युमन माइंड्स अँड बिहेवियर इज कॉल्ड सायकोलॉजी. येस, चला पुढचा क्वेश्चन घ्या. आय थिंक दॅट साइन मीन्स वी डॅश एंटर द बिल्डिंग. आय थिंक दॅट साइन एंटर द बिल्डिंग. लुक, देर इज सिक्युरिटी गार्ड टू. दिस इज व्हेरी गुड. रक्त लघवी तपासणी भाऊ. अरे हिरो भाऊ, ते पॅथॉलॉजी डिपार्टमेंट, आपण रक्त लघवी तपासणी वगैरे आलं का. आय थिंक दॅट साइन मीन्स डॅश बिल्डिंग. अगं म्हणतो बघा, आपण काय म्हणतो, हे एक साइन आहे बघा. लुक, देर इज सिक्युरिटी गार्ड टू. बघा काय म्हणतं, हॅव टू का विल का डोंट. आता काय म्हणतंय की बघा कन्सेप्ट, आय थिंक दॅट साइन मीन्स म्हणजे ती काय की एंटर द बिल्डिंग, लुक, देर इज अ सिक्युरिटी गार्ड टू. देर इज सिक्युरिटी गार्ड टू. व्हेरी गुड. म्हणजे काय, असं दिसतंय. साइन म्हणजे काय, इशारा वगैरे आपण म्हणतो ना, की काय, आय थिंक दॅट साइन मीन्स मस्ट नॉट, काय, मस्ट नॉट एंटर द बिल्डिंग, देर इज सिक्युरिटी गार्ड टू. हे काय साइन आहे, आपण सिक्युरिटी गार्ड मध्ये घुसलं, ते काय सिक्युरिटी गार्ड आहे. मस्ट नॉट पाहिजे. हॅव टू म्हणजे करायलाच पाहिजे बरं का. ओके, येत नाही, नाही सापते. हॅव टू म्हणजे करायलाच पाहिजे. यू हॅव टू टेल मी ट्रूथ. जर हॅव टू, हॅज टू हे जे असतात ना, जोर देऊन बोलण्यासाठी, यू हॅव टू टेल मी, आय हॅव टू गो देअर. पण ते काय म्हणतात, तसं करायला नाही पाहिजे. तसं काय म्हणणं आहे, काय, मस्ट नॉट
मस्ट नॉट का मस्ट नॉट बघा करायला नाही पाहिजे कारण की ते सिक्युरिटी गार्ड आहे. ओके पुढे घ्या. जस्ट मोमेंट. ओके वी आर गोइंग बॅक. आता घ्या लास्ट घ्या. WH आजचा लास्ट वर्ड आहे. उद्यापासून डेली 1 वाजता लेक्चर ठेवतो मी. उद्यापासून डेली 1 वाजता दुपारी 1 वाजता काय दुपारी 1 वाजता लेक्चर ठेवतो. ओके मग काय वंडरफुल पिक्चर इज इट. इट इज म्हणतो ते पिक्चर किती भारी आहे. आपण काय म्हणतो एकचा टाइम दुपारी 1 वाजता टाइम ओके आहे का रे पोरांनो. दुपारी 1 वाजता ओके आहे का किंवा सकाळी 10:30 ते 11 हा पण ओके आहे का. काय येतो व्हॉट अ वंडरफुल नाही व्हॉट अ वंडरफुल का हाऊ वंडरफुल पिक्चर इट इज. आपण किती सुंदर आहे बघा. हाऊ म्हणजे कस बघा हाऊ म्हणजे कसा कसे किती. आपण ते पिक्चर हाऊ डॅश वंडरफुल पिक्चर इज इट इज. कोणतं येणार एकदम सोपं आहे ना यार. सो का व्हेरी कारण क्वेश्चन मार्क घेतलाय ना मग सो म्हणून क्वेश्चन मार्क येणार आहे का. सो अ वंडरफुल नाही. नो टुडे ओनली फ्रॉम टुमॉरो आय विल बी टेकिंग युअर 25 क्वेश्चन्स फिनिश. ऐकलं का हिरो. उद्यापासून मी तुमचं लेक्चर 25 क्वेश्चन घेईल. आज 15 क्वेश्चन आणले. मग काय येणार आहे हाऊ डॅश डॅश का व्हॉट. बघा किती सुंदर आहे का बघा. हाऊ लावून बघा हाऊ लावून बघा आणि व्हॉट लावून बघा कोणतं योग्य वाटतं सांगा मला. कोणतं योग्य वाटतं मला. व्हॉट अ ब्युटिफुल बघा व्हॉट अ वंडरफुल पिक्चर इज इट या येस किती सुंदर आहे का हाऊ. हाऊ म्हणजे काय आहे व्हॉट अ ब्युटी. आपण बोथ आर बघा ऐकलं का. हाऊ हाऊ म्हणजे किती. हाऊ मच किंवा हाऊ कसा कसे कशी आणि हाऊ मच म्हणजे किती. बघा जेव्हा हाऊ मच असेल तर किती होतो अनकाउंटेबल नाउन आणि हाऊ मेनी काउंटेबल नाउन होतो. बघा व्हॉटचा अर्थ पण किती सुंदर आहे असं होतं. मग काय येणार आहे व्हॉट का हाऊ किती सुंदर आहे बताओ क्या आएगा. चलो बट वेन वी यूज हाऊ वी कांट काय येणार आहे हाऊ अ करेक्ट. हाऊ अ नसतं तिथं. मग बरोबर यू सही पकडे है हिरोजी. मग बघा इथं तुम्हाला कन्फ्यूज झालं तर हाऊच्या नंतर आर्टिकल येत नाही. नो आर्टिकल येतो. नो आर्टिकल. ओके मग बघा इथं अ वंडरफुल दिलं त्यांनी म्हणून हाऊ इथं कट होतो. काय होतो हाऊ कट होतो. हे तर येतच नाही. मग काय येतं व्हॉट अ वंडरफुल काय म्हणतो व्हॉट अ वंडरफुल पिक्चर इज इट किंवा इट इज. यस लक्षात ठेवा हाऊच्या नंतर हाऊ अ गर्ल हाऊ अ बॉय येत नाही. हाऊ मेनी हाऊ फार लक्षात ठेवायचं की डब्ल्यू हाऊ नंतर काय येत नाही. येस दुपारी बफरिंग होतंय का रे. इट्स बफरिंग. नो आर्टिकल आफ्टर. येस कारण की इथं काय गेम झाला तुम्हाला इथं हाऊ नंतर आर्टिकल येत नाही. मग इथं आर्टिकल दिलेलं आहे म्हणून आपला हाऊ येत नाही. समजलं का. सो आज मी तुमचे फक्त 15 क्वेश्चन आणले होते. उद्यापासून 25 क्वेश्चन घेऊन येतो. दुपारी 1 वाजता लेक्चर ओके आहे का. चलो सो आय विल स्टॉप. उद्यापासून भेटू आपण दुपारी 1 वाजता. चलो गाइज बाय. येस दिस इज ओनली करेक्ट. हा जसं असायला हाऊ वंडरफुल तेव्हा आलं तर. येस गाइज बाय. उद्या भेटू दुपारी 1 वाजता. ओके मराठीचे 2 वाजता. रेखा मॅडम मराठीचे 2 वाजता बरं का. चलो गाइज बाय.